रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। VES पॉलिटेक्निक आणि साहित्य संपदा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन 15वडा निमित्त जगलेल्या कविता हा कार्यक्रम चेंबूर येथील VES पॉलिटेक्निक मध्ये उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाची संकल्पना साहित्य संपदाचे संस्थापक वैभव धनावडे यांची आहे। जगलेल्या कविता हा त्यांचा 9वा प्रयोग होता। या कार्यक्रमात भाषा संवर्धन निमित्त साहित्य संपदा सदस्य कवयित्री सलोनी बोरकर, अश्विनी बोलके, स्मिता हर्डीकर, वंदना मत्रे, सीमा पाटील आणि कवी संजय पाटील, लालसिंग वैराट आणि VES पॉलिटेक्निकचे प्राध्यापक आणि कवी प्रथमेश कासार, त्याचप्रमाणे राहुल तवटे यांचा सहभाग होता। या सदस्यांनी मराठी विश्वातील आद्य कवींपासून संतवाणी, सावरकर, कुसुमाग्रज, मर्ढेकर, पाडगावकर आधुनिक कवींपर्यंत त्यांच्या कवितांचे सादरीकरण केले। मराठी भाषेचे संवर्धन आणि देशभक्ती यांचा अनोखा संगम या प्रसंगी अनुभवायला मिळाला। आजच्या तरुण पिढीला मराठी साहित्य जोपासण्याची सवय लागावी, त्याचबरोबर उत्तम विचारांची कास धरून स्वतःचा आणि राष्ट्राचा विकास कसा साधावा याबाबत तरुणांना उपस्थित कवी आणि कवयित्री यांनी स्वलिखित कविता, पत्रलेखन, अभंग, गझल यातून मार्गदर्शन केले। प्राचार्य विक्रांत जोशी, प्राध्यापक अशोक नवले, प्राध्यापिका सरोज देसाई, संगीता भोयर, प्राध्यापक प्रथमेश कासार, प्राध्यापिका चैताली बागुल आणि प्राध्यापक स्वप्नील जाधव यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। तेव्हा आला होता विठ्ठल, तिचे अश्रू पुसायला, मला विठ्ठल भेटला पुन्हा नव्याने हसायला। जीव सोडतच होता काही तारीशी भक्ताला, तुझी वारीशी संकटा, तुझी पोसेशी भक्त त्याला रस्त्यावरून जाताना मी पाहिलं होतं, त्याला रस्त्यावरून जाताना फाटकं लुगडं घालून डोळ्यातून अश्रू वाहताना। तेव्हाच आला होता विठ्ठल, तिचे अश्रू पुसायला, मला विठ्ठल भेटला पुन्हा नव्याने हसायला। जीव सोडतच होता काही क्षणांमध्येच, रक्तबंबाळ पडलेला निश्चित रस्त्यामध्ये। तेव्हाच आला होता विठ्ठल त्याचा जीव वाचवायला, मला भेटला विठ्ठल माणुसकी शिकवायला। संकटात कित्येकांना पाहिलं पूर, रोगराई, वादळ आल्यावर, गुडघे टेकले होते आलेल्या परिस्थितीवर। तेव्हाही आला होता विठ्ठल घट्ट हात धरायला। तेव्हा बरेच कोरोना जेव्हा झाला तेव्हा बरेच डॉक्टर, पोलीस या सगळ्यांनी आपल्याला सेवा केली, त्यासाठीच हे होतं। संकटात कित्येकांना पाहिलं पूर, रोगराई, वादळ आल्यावर, गुडघे टेकले होते आलेल्या परिस्थितीवर। तेव्हाही आला होता विठ्ठल घट्ट हात धरायला, मला विठ्ठल भेटला दुसऱ्यांशी साथ करायला। विठ्ठल सोबतच होता मी पुरहित, तुझी नेई मोक्ष पंथा, कृपाळू तू पांडुरंगा। पांडुरंग 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 पांडुरंग। तर अशी ही अभंग रचना सरांनी केलेली आहे।